Good morning, student. Once again, welcome to the class. Last period, we have started chapter number 5, Evolution of Mankind, म्हणजे मानवाची वाटचाल. हा लेसन आपण स्टार्ट केलेला होता आणि त्यामधला 5.1 फ्रॉम होमो हेबिलिसिस टू होमो सॅपिन्स हा पॉईंट आपण बघितलेला होता. त्यामध्ये आपण स्किल्ड वुमेन्स, होमो इरेक्टर्स हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे होमो निअँडरथलनेन्सिस मीन्स निअँडरथल मॅन, म्हणजेच एक शक्तिमान मानव. वन मोर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इन वुमेन्स इव्होल्युशन इज होमो निअँडरथेनलिसिस. तर मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजेच शक्तिमान मानव म्हणजेच निअँडरथलेन्सिस. तर कोणता मानव? निअँडरथलेन्सिस. ही वॉज फिजिकली बिग अँड स्ट्रॉंग. ही इज कॉमनली नोन ॲज द निअँडरथल मॅन बिकॉज हिज रिमेन्स वेअर फर्स्ट फाउंड ॲट निअँडरथल, अ प्लेस इन जर्मनी. तर याची जी शरीरयष्टी होती ती धिप्पाड होती, म्हणजे तो खूप फिजिकली बिग आणि स्ट्रॉंग होता. आणि याचे जे अवशेष आहे ते सर्वप्रथम कुठे सापडलेले? जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळालेले आहे, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हटले जाते. हिज ब्रेन वॉज मोर डेव्हलप्ड दॅन दॅट ऑफ होमो इरेक्टस. आणि त्याचा जो मेंदू आहे त्याचा जो ब्रेन आहे तो खूप ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित झालेला होता, डेव्हलप झालेला होता. द निअँडरथल्स primarily lived in caves. They made tools out of big pebbles as well as from the flakes scraped off from them. तर हा जो निअँडरथल्स मानव आहे, शक्तिमान मानव आहे, तर शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहामध्ये सुरुवातीला राहत होता, वस्ती करत होता. आणि नंतर तो दगडाचे जे गोटे होते आणि ते गोटे तासून निघालेले जे छिलके होते ते अशा दोन्हीपासून त्यांनी वेगवेगळ्या आकाराची हत्यारे तो जो शक्तिमान मानव होता तो बनवत असे. Such tools were fixed on a bone or wooden shaft to make weapons like the spear, axe, etc. तर ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला, स्पियर मीन्स भाला आणि ॲक्स मीन्स कुऱ्हाड, तर अशी इत्यादी शास्त्रे तो तयार करत असे. द निअँडरथल्स हंटेड बिग ॲनिमल्स. आणि हा जो मानव होता तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. दे यूज स्क्रॅपर्स मेड फ्रॉम स्टोन फ्लेक्स टू स्क्रॅप मीट फ्रॉम द हाईड ऑफ डेड ॲनिमल्स. आणि चामड्यावरील जे मांस आहे ते खरवडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्यांचा उपयोग सुद्धा ते करत असे. दे यूज लेदर क्लॉथिंग. आणि ते चामड्याचे कपडे वापरत असे. दे वियर मेनली मीट ईटर. आणि तो प्रामुख्याने मांसाहारी सुद्धा होता. दे एट मीट रोस्टेड ऑन फायर. आणि तो आगीवर अन्न भाजून खात असे. दे न्यू द आर्ट ऑफ मेकिंग फायर बाय रबिंग स्टिक ऑफ हार्ड वूड ऑन इच अदर ऑर बाय स्ट्रिकिंग वन फाईन स्टोन ऑन अनादर टू ऑब्टेन स्पार्क. तर कठीण दगड जे होते ते कठीण दगडाच्या काटक्यांच्या संघर्षणातून किंवा गारगोटीचे जे दगड होते ते एकमेकावर असे आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला अवगत झाली आणि त्यांनी ती कला साधलेली होती. म्हणजे एकमेकांवर असा दगड घासून त्यातून आग निर्माण होते हे तेव्हा त्याच्या लक्षात आले आणि अग्नी निर्माण करण्याची कला तो अवगत त्याने केली. It is likely that the Neanderthals had developed some artist skill, and some scientists believe that they also communicated with each other
by producing grunts and other primary sounds. तर त्याने काही जी कलात्मक कौशल्ये आहे ती कलात्मक कौशल्येही त्याने आत्मसात केली असल्याची शक्यता आहे. आणि काही शास्त्रज्ञांच्या मते असं सुद्धा होतं की तो काही ज्या जुजबी आवाज आहे, तो जो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढायचा, तो त्याची जी जुजबी आवाज आहे ती जुजबी आवाज काढून संवादही साधण्याचा ते प्रयत्न करत असे. However, it is not known whether they had a developed language system to express their thoughts with the help of words. आणि किंवा मनातील जे आशय आहे ते शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धतीसुद्धा त्या शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. When a member of the group died, the Neanderthals buried stools, horns, etc. along with the dead body. आणि समूहातील एखादा जर सदस्य मरण पावलेला असेल किंवा मृत झाल्यास त्याचे जे दफन करताना शक्तिमान मानव त्याचे जे मृत होते ते मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्याची शिंगे यासारख्या वस्तूसुद्धा ते पुरवत असत. ऑल्सो दे अप्लाइड रेड ऑर्च टू द डेड बॉडी बिफोर burying it. It indicates that the Neanderthals had established some rituals of burying the dead. त्यामुळे तसेच ते जे मृत व्यक्ती होते त्या मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती ते चोळत असत आणि त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे जे काही विधी आहेत ते प्रस्थापित सुद्धा झाले होते असे दिसते. In the course of time, some groups of Neanderthals left Africa and migrated up to the continent of Europe and Asia. तर काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी, काही ग्रुपनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडांपर्यंत स्थलांतर सुद्धा केलेले आहे. नॅचरली दे हॅड टू फेस अ डिफरंट एन्व्हायरमेंट. दे हॅड टू अडॉप्ट न्यू वेज ऑफ लिव्हिंग अँड फाइंडिंग फूड. आणि साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले, वेगवेगळ्या वातावरणाला, एन्व्हायरमेंटला त्यांना तोंड द्यावे लागले आणि त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धतीसुद्धा त्यांना आत्मसात कराव्या लागल्या. Therefore, they went on modifying and improving the tools that were essential in their life. आणि त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेले जे हत्यारे आहेत त्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा सुद्धा होत गेली. However, the improvement in tools took place over thousands of years. परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी सुद्धा जावा लागला. Homo sapiens is the name used for humans that were more advanced than the Neanderthals. तर शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास आपण बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. होमो सॅपियन्स मीन्स इंटेलिजंट ऑर इंटेलेक्चुअल मॅन. म्हणजे त्याचा जो परिचय आहे आता तो आपल्याला पुढे होणार आहे आणि तो आपण पुढे करून घेणार आहोत. तर वी शॉल लर्न मोर अबाउट हिम लॅटर. द निएंडरथल्स अँड द होमो सॅपियन्स वेअर नेबर्स फॉर सम टाइम्स इन युरोप. तर शक्तिमान मानव आणि जो बुद्धिमान मानव आहे तर काही काळ युरोपमध्ये त्याने बरोबरीने नांदत होते हे दोघे जण, निएंडरथल्स आणि होमो सॅपियन्स हे ह्युमन्स. It is believed that due to reasons like their conflict with Homo sapiens and inability to adapt to environmental changes, the Neanderthals became extinct. तर बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा जो संघर्ष आहे, पर्यावरणातील बदलांशी जुळून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व सुद्धा संपुष्टात आलेले असावे असे मानले जाते. ऑन द बेसिस ऑफ C14 dating, it is estimated that the Neanderthals became extinct about
30,000 years ago. तर सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव हा नष्ट झाला आणि असे जे कर्म आहे ते 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. होमो सॅपियन्स म्हणजे बुद्धिमान मानव. पहिले आपण बघितला होमो निअँडरथॅलेन्सिस मीन्स एक शक्तिमान मानव आणि होमो सॅपियन्स मीन्स एक बुद्धिमान मानव. द वुमन स्पेसिस that was more intelligent than any of the earlier species was named Homo sapiens. The woman species that तर बघा आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असे म्हटले गेले. इन युरोप होमो सॅपियन्स इज ऑल्सो नोन ॲज क्रो-मॅग्नॉन मॅन आणि त्यालाच होमोसेपियन्स असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजे सेपियन्स म्हणजेच बुद्धिमान आणि त्याला युरोपमध्ये क्रोमॅग्नॉन या नावाने सुद्धा ओळखले गेले आहे. Their remains have been found in the continent of Europe, Asia and Africa. Homo sapiens made different kinds of tools and implements to suit the task they needed to do. They used to make stone bladed and fix them in grooves and knotted made in wood or bone handles. आणि बुद्धिमान मानवाचे जे अवशेष आहेत ते आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची जी हत्यारे आणि अवजारे होती ती सुद्धा तो बनवत असे आणि त्यासाठी तो दगडाची छोटी जी पाती होती ती पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत सुद्धा असे. तर होमो सॅपियन्स हॅड इव्हॉल्व्ड टू द stage of having a fully developed larynx which could produce a range of sounds with stubble differences, and their jaws and the muscle inside the mouth were well developed and the tongue was flexible. तर त्याची जी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाने स्वयंयंत्र जे आहे ते पूर्णपणे विकसित झालेले होते. त्याचे जे स्वयंयंत्र होते ते आणि ते ध्वनीच्या बारक्यासह विविध उच्चार करता येण्यासारखी उपयुक्त सुद्धा ते बनलेले होते. आणि त्यामुळे त्यांच्या जबड्याची म्हणजे जॉज मीन्स जबडा आणि मसल्स मीन्स स्नायू, तर त्यांच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील जे स्नायू होते त्या स्नायूंची सुद्धा रचना विकसित झालेली होती. Hence, Homo sapiens could use them to produce a variety of sounds and modulate his voice the way he linked. आणि तसेच त्याचप्रमाणे त्याची जी जीभ होती ती सुद्धा लवचिक झालेली होती, त्याला लवचिक जीभ लाभलेली होती आणि त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. Using his imagination, he could give name to the different things he saw and could put its thoughts and feelings into words. आणि त्यामुळे तो जे दृश्य वस्तूचे होते ते दृश्य वस्तूचे आकलन आणि मनातील ज्या भावना होत्या त्या भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही तो करू शकत होता. Using these words, he could speak and communicate. In short, he had a well-developed language system. He could draw pictures on the basis of actual observation as well as imagination. आणि म्हणजे त्याच्याजवळ ज्या विकसित भाषा होत्या त्या विकसित भाषा पद्धती होती तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने तो चित्रे काढू लागला होता आणि कल्पना ज्या वस्तू होत्या त्या बनवू लागला होता. म्हणूनच तो बनू लागला होता. ही इवन बिगॅन टू मेक आर्टिस्टिक ऑब्जेक्ट. दॅट इज व्हाय ही हॅज बीन नेम्ड होमो सॅपियन्स, दॅट इज इंटेलिजंट मॅन ऑर थिंकिंग मॅन. आणि म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव किंवा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण 5.2 हा पॉईंट घेणार आहोत.
तर हे जे हार्ड वर्ड्स आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स, आणि हे असाइनमेंटमध्ये देणार आहे.